हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण लेसन नंबर 5 बघणार आहोत, मिस स्लिपरी. तर याचं जे वर्कशॉप आहे आणि एक्झरसाइज आहे त्यासाठी मी दुसरा व्हिडिओ केलेला आहे. हा लेसन मोठा असल्यामुळं आपण हा एका भागात फक्त लेसन बघणार आहोत आणि दुसऱ्या भागात त्याची प्रश्न उत्तर बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. गिवन बिलो आर एक्स्ट्रॅक्ट्स फ्रॉम द स्टोरी ऑफ अ लोनली गर्ल who is teased by classmates in school because she is upset and unnerved due to certain problems at home. She is unable to do any task well. The story tells us what happens next. तर ही जी एक स्टोरी आहे तर एक्स्ट्रॅक्ट्स म्हणजे की ज्याच्यातून हा भाग घेतलेला आहे ती स्टोरी. तर त्याच्यातून हा छोटासा भाग घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की एका लोनली म्हणजे एकट्या मुलीची ही गोष्ट आहे. तर ती एकटी का पडली आहे, तर तिला टीज करतायत म्हणजे काय, चिडवतायत तिचे क्लासमेट्स. आणि त्याच्यामध्ये कशी झाली आहे, अननर्वड आणि अपसेट, म्हणजे तिचं कशात लक्ष नाही आहे किंवा तिचा कॉन्फिडन्स आता कमी झालेला आहे. त्याच्यामुळे जर कॉन्फिडन्स नसेल तर आपण कुठलीही गोष्ट व्यवस्थित करू शकत नाही, तसंच तिचं झालेलं आहे. मग आता पुढं काय होतं बघूयात. Part 1. I got ready and went to school. In the first period, our class teacher who taught us English told us to take out our composition notebooks. I took out the mathematics notebook by mistake. I replaced it quickly, but the teacher perhaps had kept her gaze fixed on me. She shouted, "Come here with your book, Siley." I obeyed her, but her angry looks made my legs tremble, and when I reached her chair, the notebook fell on her feet. आता इथं पहिल्या पॅराग्राफमध्ये असं सांगितलंय, ती मुलगी बोलतीये, तर तिचं नाव सायली आहे. तर ती सायली म्हणते की मी स्कूलला गेलेले आहे आणि पहिला पिरियड त्यांचा इंग्लिशचा होता. तर कंपोजिशन नोटबुक्स म्हणजे ज्याच्यात तुम्ही निबंध लिहिता, गोष्टी लिहिता, तर असं कंपोजिशन बुक त्यांनी काढायला सांगितलेलं आहे. पण चुकून तिनं कुठलं काढलेलं आहे, मॅथमॅटिक्सचं काढलेलं आहे. पण तिनं हे जे बुक काढलेलं आहे ते टीचरनं बघितलेलं आहे. गेज म्हणजे काय, की आपण म्हणतो लक्ष असणे. तर त्या टीचरचं लक्ष होतं जणू काही तिच्यावरच, की ती काय करते, म्हणून त्यांनी तिला बोलवलेलं आहे. आणि आता टीचर रागवलेल्या आहेत, ॲंग्री झालेले आहेत. तर त्याच्यामुळे ती टीचरकडे जाताना तिचे लेग्स ट्रेम्बल होत होते. म्हणजे काय, तुम्ही पण बघा, तुम्हाला जर तुमच्या टीचरनं बोलवलं आणि तुम्हाला माहिती तुम्ही चुकी केली आहे, काहीतरी चुकीचं घडलं आहे, तर ट्रेम्बल म्हणजे तुमचे पाय लटपटतात. तसं तिचे पाय लटपटलेले आहेत आणि त्याच्यामुळं तिच्या हातातून नोटबुक त्या टीचरच्या पायावर पडलेली आहे. Some girls laughed loudly. The teacher thought that I had dropped the notebook on purpose. She stared at me with an all-devouring look. "Go and stand near your seat," she yelled. I kept standing, punished for the whole period. आणि आता असं झाल्यावर बाकीच्या मुली हसलेल्या आहेत. आणि मग टीचरला असं वाटलेलं आहे की ऑन पर्पज म्हणजे सायलीनं मुद्दामूनच ती नोटबुक खाली पाडलेली आहे. आणि स्टेअर म्हणजे पण रागानं बघणे. तर टीचर बघत होत्या तिच्याकडे आणि त्याच्यामुळे ती घाबरली आहे. ऑल डिवरिंग लुक म्हणजे की आपल्याला पण कळतं एखादा माणूस रागवलेला आहे, चिडलेला आहे त्या चेहऱ्याकडे बघून. तसं त्या सायलीला झालेलं आहे. आणि त्या टीचर तिला येल्ड म्हणजे मोठ्या आवाजात ओरडून म्हणाले आहेत की जा आणि तुझ्या काय कर, स्टँड नियर युअर सीट, तुझ्या जागेच्या इथं जा आणि उभं राहा तिथं. मग ती इंग्लिशचा अख्खा जो पिरियड होता तेव्हा ती उभीच राहिलेली आहे. द नेक्स्ट डे वॉज हिस्ट्री क्लास and my favorite subject. The teacher had asked us to memorize the causes and effects of the Battle of Panipat. I was well prepared. She began testing all of us, one by one. When my turn came, I went blank. The teacher gave me a stern stare, while I stood there still with my head hanging down in shame. आणि तुम्हाला पण बघा, जर अशी कुठली शिक्षा दिली, पनिशमेंट दिली, तर तुम्हाला थोडीशी लाज वाटते, शेम फील होतं तुम्हाला की बाकीचे सगळे हसतात. तर तसं सायलीला झालेलं आहे. आणि खरं तर दुसरा नेक्स्ट इंग्लिश नंतर जो पिरियड होता तो तिचा सब्जेक्ट फेवरेट होता आणि हिस्ट्री होता तो. आणि त्या हिस्ट्रीच्या टीचरांनी सांगितलं होतं की पानिपतचं जे युद्ध आहे त्याचे कॉजेस म्हणजे कारणं आणि इफेक्ट्स म्हणजे परिणाम. कारणं आणि परिणाम तुम्ही मेमोराईज म्हणजे तुम्हाला मी लक्षात ठेवायला सांगितले होते, पाठ करायला सांगितले होते. तर ती आता सगळ्यांना विचारते. आणि आता हा सायलीचा तर फेवरेट पिरियड होता, पण तरीसुद्धा जेव्हा तिचा टर्न आला तेव्हा ती वेंट ब्लँक म्हणजे तिला काही आठवलेलं नाही आहे. म्हणून टीचरनं काय केलेलं आहे, स्टर्न स्टेअर म्हणजे टीचरनं पण तिच्याकडे रागानं बघितलेलं आहे की
टीचरला पण माहिती असेल हिला आन्सर्स येतात, ही हुशार आहे या सब्जेक्टमध्ये, पण तिनं आन्सर न दिल्यामुळे टीचर तशा बघतात तिच्याकडे आणि त्याच्यामुळे ती अजून घाबरलेली आहे सायली. आणि ती कशी राहिली आहे उभी, स्टील म्हणजे अगदी हालचाल न करता एकदम स्तब्ध अशी राहिलेली आहे आणि मान तिनं खाली घातलेली आहे. मम्मा अँड पप्पा कंटिन्यूड देअर नेव्हर एंडिंग टिप्स. Papa used every opportunity to express his annoyance. Mama, on her part, did not allow any such occasion to slip without turning it into vociferous quarrel. The quarrel was between the two, but the punishment inevitably descended on a third one, that is me at school. Wherever and whenever I heard raised voices, I felt as if Mama and Papa. आपण एवढंच बघूयात आता. आता ती तिच्या घरचं सांगतेय की नेवर इंडिंग टिप्स म्हणजे काय, छोटी भांडणं, की तिच्या मम्मी पप्पांची रोज काही ना काहीतरी भांडणं चाललेली असायची. आणि अनाउन्स म्हणजे काय, की राग, की पप्पांना अपॉर्च्युनिटी म्हणजे सारखाच पप्पांना राग यायचा आणि मग ते संधी शोधत असायचे. अपॉर्च्युनिटी म्हणजे काय, संधी. आणि मग हे मम्मी पण ऐकून घ्यायची नाही. मम्मी काय करायची की ती पण जे व्होशिफेरियस म्हणजे त्यांचं मोठमोठ्यानं, व्होशिफेरस म्हणजे काय, मोठमोठ्यानं ओरडून जे भांडण चाललेलं असायचं दोघांचं, तर त्याच्यामुळं काय व्हायचं की त्याचा जो परिणाम व्हायचा तो सायलीवर व्हायचा, की त्या दोघांची तर भांडणं चाललेली असायची, पण त्याच्यामुळे सायली डिस्टर्ब व्हायची का, तर ते मोठमोठ्यानं ओरडत भांडत असायचे. आणि त्याच्यामुळं स्कूलमध्ये पण जेव्हा तिला असा मोठा आवाज ऐकायला यायचा तेव्हा काय व्हायचं, were quarreling, sometimes even in the midst of silence. Mama's screams came piercing through my ears, and whenever I heard Mama's high-pitched yells, my legs quivered. आता इथं काय झालेलं आहे त्याच्यामुळं की तिला स्कूलमध्ये पण असा मोठा आवाज ऐकला की ती घाबरत होती. आणि मम्माज स्क्रीम्स म्हणजे किंचाळणं, ओरडणं. आणि पिअर्सिंग म्हणजे आपण जसं म्हणतो की माझ्या कानात खूप ते घुमतंय किंवा कानात माझ्या अजून येतोय आवाज, तर तसं तिला तो आवाज सारखा आठवत असायचा. आणि त्याच्यामुळे तिचे लेग्स जे असायचे ते क्विअर्ड व्हायचे, म्हणजे काय आपण ट्रेम्बलचा अर्थ बघितला की लटपटणे, तर तसे ते लटपटायचे. One day I was coming down the school stairs. Somebody from the top gave a frantic scream. I fell and came tumbling down about 7 steps. My elbows and knees were badly bruised. My new frock was torn at the seams. When I reached home, Mama shouted, "I'm sick of you. When will you stop making me pay through my nose for such extravagant losses?" आणि आता अशाच भीतीमुळे काय झालेलं आहे, जेव्हा ती स्कूलमध्ये होती आणि स्टेअर्स म्हणजे पायऱ्या उतरत होती, तर कुणीतरी एक फ्रँटिक स्क्रीम दिली. फ्रँटिक म्हणजे काय, की भीतीनं जसं आपण ओरडतो भीती वाटल्यावर, तर तसं कुणीतरी ओरडलेलं आहे. आणि त्या आवाजामुळे ती घाबरलेली आणि काय झालेलं आहे, टम्बलिंग डाऊन म्हणजे ती पायऱ्यांवरून 7 पायऱ्या ती खाली घसरलेली आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, तिचे जे एल्बोज होते म्हणजे कोपरे आणि गुडघे ब्रूज झालेत, म्हणजे काय झालेत, त्यांना जखम झाली आहे, सोलवटले गेलेत ते. आणि मग ती जेव्हा अशी, आणि काय झालेलं आहे, तिचा फ्रॉक पण जो आहे सीम्स म्हणजे आपण जिथं फ्रॉकची शिवण असते तो भाग, तर तो पण काय झालेला आहे, तिथं टॉन झालेला आहे म्हणजे फाटलेला आहे. आणि आता मग जेव्हा ती मम्मी घरी जाते तेव्हा मम्मी तिच्यावर ओरडतीये, शाउटेड, की आय एम सिक ऑफ यू, म्हणजे आता मला कंटाळा आलेला आहे की तू अशीच सारखी धडपडतीयेस. आणि ही एक फ्रेज आहे, मेकिंग समवन पे थ्रू नोज, म्हणजे काहीतरी करायला लागणं किंवा नुकसान होणं आणि मग ते भरून काढणं. म्हणजे आता इथं नुकसान काय झालं आहे की सायलीला लागलं आणि मम्माला ते सगळं करायला लागतं. मग त्याच्यावर आता ती काय करते ते आपण पुढच्या पॅरेग्राफमध्ये बघूयात. आणि म्हणून मग तिची मम्मा चिडलेली आहे. आणि एक्स्ट्राव्हॅगंट म्हणजे काय, व्हेरी एक्सपेन्सिव्ह, म्हणजे सारखेच काहीतरी खर्च होत असतील. आता तिचा फ्रॉक पण फाटलेला आहे, म्हणजे एकूणच मम्माला आता पैसेही खर्च करायला लागणार आहेत. मदर seized me by the arm, gave me a good jerk and seated me on the bed. She fetched an antiseptic lotion and applied it to my elbow and knees, but did not hug me. Within me lingered an yearning that she would hold me and console me. Even if she had given me just a sympathetic pat, my smarting limbs would have been soothed. आता इथं काय झालेलं आहे बघा, मदर सीज्ड म्हणजे तिच्या आर्मला, तिच्या दंडाला धरून आईनं ओढलेलं आहे. आणि जर्क म्हणजे हिसका दिलाय, म्हणजे की चल आता तू एवढं काय काय सारखं पडतेस किंवा आता एवढं नुकसान झालेलं आहे म्हणजे फ्रॉकचं, तर ती तिला ओढती आणि तिला बेडवर बसवलेलं आहे. आणि मग एवढं ओढून किंवा एवढं करून मम्मानं काय केलेलं आहे, अँटीसेप्टिक लोशन, आपण जसं एखादं मलम लावतो तसं लावलेलं आहे.
आणि तिला असं वाटतंय की लिंगड म्हणजे तिला असं वाटतंय की ती बाजूलाच राहिली आहे, म्हणजे तिला जे वाटतंय तिला काय वाटतंय की आपल्याला जवळ घ्यावं. आणि सिम्पॅथेटिक पॅट म्हणजे ठीक आहे गं, होईल बरं, असू दे, असं काही जे सहानुभूतीचं आहे ते बोलावं. पण तिची मम्मी काय बोलत नाही. आणि स्मार्टिंग म्हणजे काय, हर्टिंग, दुखणारं. आणि लिम्स म्हणजे अवयव, म्हणजे तिचे जे गुडघा आणि तिचे जे एल्बोज आहेत, कोपरे आहेत, जे दुखणारे अवयव, तर त्यांना बरं वाटलं असतं. सूद म्हणजे काय, बरं वाटणं. थोडंसं तिच्या वेदना विसरल्या असतं की मम्माने तिला जवळ घेऊन ती कन्सोल म्हणजे तिचं सांत्वन केलं असतं की रडू नको, होईल बरं. My younger brother was close by. As Mama walked away to the kitchen, he came and sat beside me. He placed his little hand on my arm and whispered, "Are you in the great pain?" I hugged him tight and started crying again. आणि तेव्हा काय झालेलं आहे की तिला सगळं वाटत असतं, पण मम्माने तसं काही केलेलं नाही. ती किचनमध्ये गेलेली आहे. आणि तेव्हा काय झालेलं आहे की तिचा एक छोटा भाऊ असतो, यंगर ब्रदर म्हणजे छोटा भाऊ, तो तिथं आलेला आणि विस्पर्ड म्हणजे हळू आवाजात तिला तो म्हणतोय की तुला फार दुखतंय का, आर यू इन ग्रेट पेन. आणि तिला हक केलं, म्हणजे तिला मिठी मारली. आणि मग त्या सायलीने त्याला मिठी मारली की तिला फार आता रडायला येते की कोणीतरी माझी चौकशी करतंय असं. I used to walk quite cautiously, yet I would often stumble. One day the class monitress announced, "We will call her Slippery." Others sleep on wet ground. Siley manages to sleep even on dry land. आता इथं काय झालेलं आहे, पुढे एक स्कूलमधला इन्सिडेंट आहे की क्लास मॉनिटर्स म्हणजे आपण वर्गप्रमुख म्हणतो की तिने सगळ्यांना सांगितलेलं आहे की या आजपासून सायलीला आपण स्लिपरी म्हणायचं आहे का, तर ती सारखी घसरत असते. आणि आपण जनरली जर वेट म्हणजे थोडी ओली फरशी असेल, ओली जागा असेल कुठं, तर त्याच्यावरून आपण घसरतो. पण त्या मॉनिटर्सला असं म्हणायचं आहे की ही जी सायली आहे तर ती ड्राय लँड म्हणजे जर कोरडी जागा असेल तरीही ती घसरून पडू शकते. That provided the other girls of the class new scope for fun. They teased me with the new title every day. Soon a verse was composed in my honor. आता बाकीच्या मुलींना तर हेच पाहिजे होतं की आता त्यांना कुणाला तरी चिडवायला मिळालेलं आहे, म्हणून त्यांनी व्हर्स म्हणजे एक छोटीशी पोएम तयार केलेली आहे तिच्यावरती. स्लिपरी स्लिपरी स्लीपिंग विदाऊट मग, आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो आन्सर इज युअर लक. आणि ही पोएम आहे छोटी. स्लिपरी स्लिपरी म्हणजे काय, घसरून पडणारी. आणि मग म्हणजे ओला चिखल किंवा ओली माती. मग असं की तू कशी काय घसरून पडते सांग बरं, लकमुळे तर तू पडत नसशील, असं त्यांना म्हणायचं आहे. I lived in perpetual fear of everyone, the girls, the teachers, the young and the old. When I was in class, I dared not move out, and when I was outside, I was afraid of re-entering the class. Nor could I muster the courage to speak to anyone. आणि आता परपेच्युअल म्हणजे सतत, ती सतत एका भीतीखाली असायची की खरंच मी आता पडणार आहे आणि मला मोठा आवाज ऐकला की भीती वाटते, हे सगळं, आणि आपल्याला हसणार आहेत, हे सगळं तिच्या डोक्यात असायचं. त्याच्यामुळे जेव्हा ती क्लासमध्ये असायची तेव्हा तिला बाहेर नाही जाऊ वाटायचं. आणि जेव्हा ती बाहेर आहे तेव्हा तिला पुन्हा क्लासमध्ये नको वाटायचं की आता माझ्याबाबत काहीतरी घडणार आणि सगळे मला हसणार. आणि मस्टर करेज म्हणजे धीर गोळा करणे, की तिच्याकडे धीर नव्हता की बाकीच्या मुलींना ती इग्नोर करेल किंवा सांगेल हसू नका, असं ती काही करू शकत नव्हती. पार्ट 2. The bell had already rung when I reached the school. The teacher was in the classroom. I sought permission to enter. The teacher wore a frown on her face, but she let me enter and told me to see her in. आपण एवढंच बघूया. आता स्कूल बेल झालेली आहे आणि ती परत क्लासमध्ये गेलेली आहे. पण तेव्हा अगोदरच टीचर क्लासमध्ये होत्या. मग तिनं सॉट परमिशन म्हणजे काय, तुम्ही पण म्हणता ना मे आय कम इन, तर तशी तिने परमिशन मागितलेली आहे आणि टीचरनं ती दिलेली आहे. पण टीचर वोर फ्राउन म्हणजे काय, कपाळावर आठ्या असणे. तर तशा टीचरच्या कपाळावर आठ्या होत्या. लेट अस सी नेक्स्ट पेज. The teacher's room after the class. Her tone was not of annoyance or anger, yet an unknown fear made me nervous. Reassuring myself that she was a kind-hearted teacher and would not punish me, I reached the teacher's room with hesitant steps. आता टीचरने तिला काय सांगितलंय की हा क्लास संपल्यावरती टीचर्स रूम म्हणजे जिथे टीचर्स बसतात तर तिथे त्यांनी त्याला यायला सांगितलेलं आहे. आणि त्यांचा टोन अनॉयन्सचा किंवा अँगरचा म्हणजे रागाचा नव्हता, असं त्या सायलीला वाटलेलं आहे. तरी पण ती कशी झाली आहे, नर्वस म्हणजे तिला भीती वाटते. आणि रिॲश्युरिंग म्हणजे ती स्वतःलाच सांगते पुन्हा पुन्हा की की या टीचर खूप काइंड हार्टेड आहेत, म्हणजे चांगले आहेत आणि त्या मला पनिश म्हणजे शिक्षा देणार नाहीत. म्हणून आता ती काय झालेलं आहे, ती असा विचार करतच
ज्या टीचर्सची रूम होती तिथं ती पोहोचलेली आहे. The teacher greeted me with a smile and asked me to sit by her side. Her tender tone turned my sighs into sobs. She pulled her chair close to mine and patting me on the head said, "What makes you cry, my child? I haven't said a word to you." After a brief pause, she continued, "Tell me what your trouble is. Confide in me, for am I not like a sister to you?" A rare thrill ran through my entire frame. For a moment, I felt I should cling to her and cry and cry. Of course, I did not do so, but I kept gazing at her with tearful eyes. आता इथं काय झालेलं आहे, जेव्हा ती टीचर्स रूममध्ये गेलेली आहे तर त्या ज्या टीचर होत्या त्यांनी छान तिला स्माईल देऊन तिला शेजारी बसायला लावलेलं आहे आणि तिला विचारलेले काय झालं. तुम्ही पण बघा, जर तुम्ही असं दुःखात असाल आणि तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला आणखीन रडायला येतं की मला कोणीतरी विचारते. तसं त्या सायलीला झालेलं आहे. मग साईज म्हणजे काय की तिला जी भीती वाटत होती ती कशात सॉब म्हणजे हुंदके. तिला आता रडायला यायला लागले की टीचर आपली एवढी प्रेमानं चौकशी करतात. मग टीचरनं काय केलं आहे, पॅटिंग ऑन हेड म्हणजे तिच्या डोक्यावर थोपटलं त्यांनी आणि मग तिला म्हणतात की काय झालं आहे तुला, तू माझ्याशी बोलणार नाही आहेस, मला सांगणार नाही आहेस का, आणि तुझा ट्रबल म्हणजे त्रास, तुला काय त्रास आहे. आणि कन्फाईड म्हणजे एखाद्याला आपलं सिक्रेट सांगणं किंवा विश्वास ठेवून सांगणं. मग त्या टीचर म्हणतात की अगं मी तुला बहिणीसारखी नाही आहे का, तू मला सांगू शकतेस काय झालेलं आहे. आणि ते ऐकून सायलीला इतकं छान वाटलेलं आहे की थ्रिल म्हणजे खूप आनंद. तर खूप आनंद तिच्या सगळ्या शरीरातून एंटायर फ्रेम म्हणजे काय, तिच्या संपूर्ण शरीरात असं वाटतं तिला मी खूप आनंदित आहे असं तिला म्हणायचं आहे. आणि तिला परत असं वाटते क्लिंग टू हर म्हणजे शिक्षिकेला त्या टीचरला मिठी मारावी आपण, तिला सांगावं की मला किती आनंद झाला किंवा क्राय खूप रडावं असं तिला वाटतंय. पण तिनं खरंच तसं केलेलं नाही आहे. पण ती काय करते, फक्त टीचरकडं गेज, आपण मगाशी बघितलं की बघणे थोडंसं एकटक असं. तर तिच्या डोळ्यात पाणी आहे. टीअरफुल आईज म्हणजे काय, डोळ्यात पाणी आहे तिच्या आणि तशीच ती टीचरकडे बघते. टेंडरली टीचर कंटिन्यूड, "डू यू नो द मीनिंग ऑफ दीदी? इट मीन्स एल्डर सिस्टर. वॉन्ट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल्स?" Amid sobs, I said, "The girls keep teasing me." She laughed. "Why are you scared of them? If you cry like this, they will pester you all the more. So ignore them. Who is your friend?" आणि मग आता टेंडरली म्हणजे खूप नाजूक, इथं नाजूक म्हणजे हळूवारपणे आपण अर्थ घ्यायचा आहे की टीचरनं सांगितलं आहे की तुला माहिती आहे का दीदी म्हणजे काय. आपण म्हणतो मराठीत दीदी, ताई. तर दीदी म्हणजे कोण असतं, आपली मोठी बहीण. आणि मग ती आता म्हटलेली आहे सॉब म्हणजे हुंदके देत सायली म्हणते की ज्या मुली आहेत त्या टीज करतात म्हणजे काय, मला चिडवत असतात. मग त्या टीचर त्याच्यावर हसल्यात आणि म्हणतात, "अगं पण तू घाबरतीस कशाला, आणि तू जर अशीच घाबरलीस रडलीस तर ते काय करतील, पेस्टर यू म्हणजे ते तुला खूप त्रास देतील अजून तू अशीच राहिलीस तर. त्याच्यामुळे तू काय कर, इग्नोर कर म्हणजे त्यांच्याकडे लक्ष नको देऊ, दुर्लक्ष कर. आणि तुझी फ्रेंड कोण आहे?" I shook my head and teacher smiled. It seemed the teacher had poured her smile into my eyes. "Like to be my friend?" she said. आणि आता सायलीनं त्याच्यावरती मान नकारार्थी हलवली की मला कोणीही फ्रेंड नाही आहे. मग टीचरनं त्याच्यावर स्माईल दिली आणि काय म्हणतायत की ती स्माईलच त्या सायलीला इतकी आवडली आहे किंवा तिला असं वाटतं आता मी पण हसणार आहे टीचरची स्माईल बघून. आणि का असं वाटतंय की टीचरनं पुढं तिला विचारलं आहे की तुला माझी फ्रेंड व्हायला आवडेल का. The bell rang. She rose. With a tender pat on my back, she said, "Listen, you were a sister all right. Now you are a friend too. But I like my friends to be brave. You have got to try to be brave. I will always stand by you, rest assured, my little pal. Now rise and hop off to your class." आता काय झालेलं आहे की बेल वाजलेली आहे आणि त्या टीचर उठलेल्या आहेत आणि त्यांनी काय केलेलं आहे, तिच्या पाठीवर असं, आपण पाठीवर म्हणतो ना, पाठीवर असं थपकी देतात की काळजी करू नकोस आपण असं म्हणताना, तर तसं टीचरनं केलेलं आहे आणि म्हणतायत की बघ मी तुझी सिस्टर तर झालीच आहे आणि आता अजून कोण झालेली आहे, फ्रेंड पण झालेली आहे. पॅल म्हणजे काय, फ्रेंड, मित्र. तर टीचर म्हणतायत की बघ आता मी तुझी फ्रेंड झाली तर स्टँड बाय म्हणजे तुझ्या डिफिकल्टीज असतील, तुझ्या अडचणी असतील तेव्हा मी कायम तुझ्यासोबत असणार आहे. आणि मला माझी फ्रेंड, आता टीचरची पण सायली फ्रेंड झालेली आहे. मग टीचर म्हणतात की माझी फ्रेंड मला ब्रेव पाहिजे, शूर पाहिजे.
आणि ते पुढं म्हणतात की जा उठ आता, आणि हॉपअप म्हणजे आनंदाने बागडणे, आनंदाने उड्या मारणे. मग सायली अगोदर कशी जात होती का अशी उड्या मारत, तिला भीती वाटायची, म्हणून टीचर म्हणतात की छान उड्या मारत जा बरं क्लासमध्ये. म्हणजे इथं लिटरली अर्थ घ्यायचा नाही उड्या मारत, पण आनंदाने जा असं त्या सांगताय. एक्साइटमेंट मेड माय फेस फ्लश रेड हॉट टू द इयर टिप्स. Never before had anyone lavished love on me thus, and here was my teacher who had spontaneously accepted me as a sister, a friend. I was beyond myself with joy. I wanted to chuckle, to burst into near hysterical laughter. आता तिला खूप आनंद झालेला आहे की टीचर माझ्या एवढे छान बोलल्यात, मला माझी त्या बहीण झाल्यात, माझी फ्रेंड झाल्यात. मग तिला खूप ते छान वाटतं आहे. आणि लॅविश म्हणजे काय की खूप मोठ्या प्रमाणात देणे. म्हणजे टीचरनं तिला जे खूप छान सांगितलं आहे, समजून घेतलं आहे, तर ते तिला खूप आवडलेलं आहे. आणि स्पॉन्टॅनियसली म्हणजे कुणीही न सांगता आपोआप आपल्याला एखादी गोष्ट वाटते, तसं की टीचरला कुणी तिच्या मम्मी पप्पांनी सांगितलं होतं का की आमच्या मुलीशी चांगलं वागा किंवा समजूत घाला, तरी टीचरनं स्वतःहून तिच्याशी मैत्रीचा हात पुढं केलेला आहे. त्याच्यामुळे तिला चक्कल म्हणजे स्वतःशी हसणे, असं हसू वाटतंय. आणि परत तिला असं वाटतं नाही मी तर खूप आनंदात आहे, मला खूप आनंद झाला आहे, मग मी काय करते, हिस्टॅरिकल लाफ्टर. म्हणजे काय वेळेस वेड्यासारखं आपण मोठ्यानं हसतो, तसं तिला असं वाटतंय की आता मी नुसतं हसायचं नाही, मला तर खूप मोठ्यानं असं वेड्यासारखं हसायचं आहे की मी ते कंट्रोलच करू शकणार नाही. अनकंट्रोल लाफ्टर. On winged feet I ran to my class. Soon I was lost in a rare reverie. I forgot that I was sitting in a class of wild girls whose prime pastime was teasing me. आता ऑन विंग्ड फीट म्हणजे जणू काय तिच्या पायांना पंखच लागलेले आहेत. म्हणजे इथं अर्थ घ्यायचा आहे की ती खूप हॅप्पी होऊन स्कूलमध्ये तिच्या क्लासमध्ये गेलेली आहे. आणि ती आता रिवायरी म्हणजे आपलं एक स्वतःचंच राज्य असतं. राज्य म्हणजे आपल्या स्वतःच्या कल्पना असतात, तर त्या कल्पनेमध्ये आता ती राहते. आणि ती पुढं काय म्हणते, म्हणजे तिला असं म्हणायचं आहे की मला या क्लासमध्ये मुलींनी जो त्रास दिलेला आहे तो आता मी सगळा विसरलेली आहे, मला आता ते आठवायचं नाही आहे. आणि त्या मुलींचं जे पास्ट टाईम होतं, पास्ट टाईम म्हणजे त्यांची करमणूक होती की सायलीवर हसणं, तिच्यावर अशी गाणी लिहिणं. During the break, the water bottle that I was drinking from fell on me and I got fully drenched. Right in front stood Maya and Chanda, laughing away to their heart's content. Chanda teased, from the slippery hands of Slippery, the slippery bottle went slip. आणि आता या आनंदात काय झालेलं आहे, ती आनंदातच आहे, पण आता ब्रेक झालेला आहे. आणि ब्रेकमध्ये जेव्हा ती वॉटर बॉटल पाण्याची बाटली ती पितीये पाणी त्यातनं, तर ती तिच्या अंगावर सांडलेली आहे आणि ती ड्रेंच म्हणजे ती भिजलेली आहे. आणि आता तेव्हाच तिथं कोण उभं असतं, दोन मुली, त्यांची नावं आहेत माया आणि चंदा. आणि त्या खूप हसतात, हार्ट्स कंटेंट म्हणजे अगदी मनसोक्त हसतात की बघा रे कशी ओली झाली, किती पाणी सांडलं असं करून. आणि मग त्या पुढं म्हणतात की या स्लिपरी म्हणजे ह्या स्लिपरी मुलीच्या हातातून बॉटल पण आता स्लिप झालेली आहे. स्लीप अँड नाऊ लेट अस वॉच द फन, सेड वीणा. आणि आता वीणा पण त्यांना सामील झालेली की बघा खरंच ही कशी मुलगी आहे असं त्यांना म्हणायचं आहे, चला आता हिची मजा बघा. आय वॉज स्क्वीझिंग द वॉटर आउट ऑफ माय वेट फ्रॉक, रिमेंबरिंग द टीचर्स वर्ड्स. आय टर्न माय बॅक टू देम अँड इग्नोर देम कम्प्लिटली. दे वेअर नॉन प्लस्ड अँड वेंट अवे. आय सेन्स्ड अ फिलिंग ऑफ विक्ट्री. आणि आता तिच्या डोक्यात टीचरचे शब्द होते आणि ती हॅप्पी होती, म्हणून तिनं काय केलं, त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आहे. स्क्वीज म्हणजे तिच्या जे फ्रॉकवर पाणी सांडलं होतं ते तिनं पिळून काढलेलं आहे. आणि तिनं काय केलेलं आहे, त्या मुलींकडे लक्ष न देता त्यांच्याकडे ती पाठ करून बसलेली आहे. आणि तिनं कम्प्लीट दुर्लक्ष केलं. इग्नोर म्हणजे काय, दुर्लक्ष केलेलं आहे. आणि नॉन प्लस म्हणजे काय की त्या मुलींना कन्फ्युज्ड अँड अनेबल टू रिॲक्ट. त्या मुलींना पण कळलं नाही, अरे ही मुलगी तर रडायची किंवा नुसती खाली मान घालून बसायची आणि हिनं आता अचानक असं कसं काय केलं. मग त्यांना पण ते काही समजलेलं नाही आणि त्या अशाच निघून गेल्यात तिथून. मग आता त्या सायलीला कळलं की खरंच आता मी इग्नोर केलं तर ह्यांनी मला अजून पेस्टर म्हणजे अजून मला त्रास दिलेला नाही आहे, म्हणून तिला असं वाटतंय की मी जिंकलेली आहे. विक्ट्री म्हणजे काय, जिंकलेली आहे ती. बिफोर द स्कूल क्लोज्ड फॉर द डे, द टीचर केम टू द क्लासरूम अगेन अँड सेड टू मी, फ्रॉम टुडे यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग द रजिस्टर, chalk and duster every morning. Come, take this key. Carry these notebooks to the teacher's room. Count them and keep them in my drawer. Ask the peon to show you my drawer. आणि आता जेव्हा ते स्कूल संपणार होतं तर त्याच्या अगोदर त्या टीचर परत आलेल्या आहेत आणि त्यांनी काय सांगितलेलं सायलीला की
रोज जे रजिस्टर असतं मॅडमचं, तुम्हाला पण माहिती आहे टीचरचं एक रजिस्टर असतं, मग मे बी अटेंडन्स असेल किंवा अजून दुसरं कुठलं असेल रजिस्टर, तर ते चॉक म्हणजे खडू आणि डस्टर तुम्हाला माहिती आहे ब्लॅकबोर्ड क्लीन करायला असतो तो, हे सगळं रोज सायली घेऊन येणार आहे. आणि हे सगळं कुठे असतं तर टीचर्स रूममध्ये, टीचर्सच्या ड्रॉवरमध्ये असतं. तर मग त्यांनी सांगितलं की पिऊन म्हणजे जे शिपाई काका असतात त्यांच्याकडून तू त्या ड्रॉवरची म्हणजे ड्रॉवर कुठं आहे काय ते बघ आणि तिथं ठेव. आणि अजून काय करायचं तिला की नोटबुक पण टीचरांनी तिच्याकडे दिलेल्या आहेत आणि त्या पण मोजून त्या ड्रॉवरमध्ये ठेवायच्या आहेत. My otherwise trembling legs were now filled with some miraculous strength. I rushed enthusiastically and completed the assigned job in a jiffy. Where I placed the key on the teacher's table, she looked at me and smiled. I smiled back. आणि आता तिचे जे अगोदरचे पाय होते, अगोदरचे पाय म्हणजे ती जी लटपटत असायची, तिची जी एक भीतीमुळे स्थिती व्हायची, तर आता ती कशी झालेली आहे, ती चेंज झालेली आहे. मिरॅक्युलस म्हणजे तिला असं वाटतंय की एक अशी मॅजिक घडलेली आहे, जादू घडलेली आहे आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की ती पळत गेलेली आहे. आणि इन्थुथियासिकली म्हणजे काय, उत्साहानं ती पळत गेली आहे आणि तिला जो जॉब दिला होता तो नोटबुक ठेवायचा ड्रॉवरमध्ये, तो तिनं पूर्ण केलेला आहे. इनजिफी म्हणजे काय, अगदी लवकर, जास्त वेळ न घालवता. आणि जेव्हा तिनं ते बुक तिथं ठेवलेले आहेत तर त्या टीचरनं तिच्याकडे बघून स्माईल केलेली आहे, तर ही पण लगेच त्या टीचरकडे बघून तिनं पण स्माईल केलेली आहे. I was thrilled from top to toe. I felt my little heart inflate with pride. I found no awkwardness in moving about in my steel weight frock, nor was there any trace of fear while returning home. आणि आता अशा रीतीनं जी अगोदरची सायली होती ती कम्प्लीट चेंज झाली. म्हणजे काय, तिच्यात कॉन्फिडन्स आलेला आहे आणि ती टॉप टू टो म्हणजे असं वाटतं की आता मी सगळी बदललेली आहे, मी आता खूप वेगळी झालेली आहे. आणि तिला खूप स्वतःचा इन्फ्लेट म्हणजे काय, इन्फ्लेट विथ प्राईड म्हणजे तिचं ऊर अभिमानानं भरून आलेला आहे की तिला स्वतःविषयी अभिमान वाटतोय आता. आणि तिला जो ऑकवर्डनेस होता म्हणजे तिला असं वाटायचं माझ्यात काहीतरी कमतरता आहे, माझ्यात कॉन्फिडन्स नाही आहे, मी बाहेर नाही चांगलं, बाहेर म्हणजे क्लासमध्ये मुलींबरोबर नाही आहे माझ्यात कॉन्फिडन्स असं बोलायचं वागायचं, तर ते आता राहिलेलं नाही आहे. आणि तिला त्याच्यामुळं असं की काहीच तिला वाटत नाही की मी फ्रॉक काय करत चालली आहे, तो ओला झालेला फ्रॉक होता तो ती अजून तसंच सुकवत चालली आहे त्या ओल्या फ्रॉकवरच. आणि तिला तसं जाताना कुठलीही फिअर तिच्यामध्ये नाही आहे, तिच्या चेहऱ्यावर दिसत नाही आणि तशीच ती घरीही चाललेली आहे. ॲडॅप्टेड फ्रॉम द स्टोरी बाय पोपटी हिरानंदानी. तर ही जी स्टोरी लिहिलेली आहे त्यांचं नाव आहे पोपटी हिरानंदानी. तर अशा रीतीने आपण आज हा लेसन बघितलेला आहे, त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचे आन्सर्स मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. थँक्यू.